नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या आज आपण पाहणार आहोत. वास्तव संख्या म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहित आहे की वास्तव संख्या म्हणजेच परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांचा मिळून जो संख्या संच तयार होतो त्याला वास्तव संख्या संच असे म्हणतात. आणि त्या वास्तव संख्या संचामधील जो अपरिमेय भाग आहे त्या अपरिमेय संख्येचाच एक घटक म्हणजेच कर्णी संख्या. त्या कर्णी संख्येचा म्हणजेच सर्वचा अभ्यास आपण आता या आजच्या लेसन मध्ये किंवा आजच्या या पाठामध्ये किंवा आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. कर्णी म्हणजे काय? जर nth रूट ऑफ ए nव्या मुळामध्ये ए या स्वरूपाची संख्या दिली असेल तर त्या संख्येला आपण साधारणपणे कर्णी असं म्हणतो. परंतु प्रत्येक वेळेला अशी दिसणारी संख्या ही कर्णी असेलच असं नाही. त्यासाठी काही नियम आहेत, काही अटी आहेत, ते आपण आज विस्तृत स्वरूपामध्ये पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी, जर nव्या मुळामध्ये ए ही कर्णी संख्या असेल तर या स्वरूपामध्ये जर संख्या दिली असेल तर हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला म्हणायचं कर्णी चिन्ह. की आतापर्यंत आपण त्याला वर्गमूळ चिन्ह असं म्हणत होतो, त्या चिन्हाला आपण म्हणणार आहोत कर्णी चिन्ह. त्या कर्णी चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या असते तिला म्हणायचं कर्निस्थ संख्या. आणि या साधारणपणे या त्रिकोणामध्ये जी संख्या असते त्या संख्येला म्हणायचं कर्णीची कोटी. आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल की कर्णी संख्या साधारणपणे कशी दिसते. मग आता या स्वरूपामध्ये दिसणारी प्रत्येक संख्येला कर्णी म्हणायचं का? या ठिकाणी एक उदाहरण दिलंय पहा कर्णीचं. या उदाहरणामध्ये हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला म्हणायचं कर्णी चिन्ह. कर्णीच्या आतमध्ये जी संख्या आहे ए च्या ठिकाणी इथं आहे 7. 7 ही कर्णिस्थ संख्या आहे. आणि या छोट्या त्रिकोणामध्ये जो n आहे त्या n च्या जागेवर इथे 3 ही संख्या आहे, म्हणजे 3 ही त्या कर्णीची कोटी. या उदाहरणामध्ये 7 ही कर्निस्थ संख्या आणि 3 ही त्या कर्णीची कोटी आहे. मग या स्वरूपात दिसणारी प्रत्येक संख्या ही कर्णी असते का? तर त्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. पहा, nव्या मुळामध्ये ए ही संख्या nव्या मुळामध्ये ए ही संख्या कर्णी असण्यासाठीच्या अटी. पहिली अट काय आहे तर n म्हणजे या त्रिकोणामध्ये दिसणारी छोटीची जी संख्या आहे या चिन्हामध्ये n च्या जागेवर जी संख्या आहे तिला म्हणतात कर्णीची कोटी. ती नेहमी 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असावी. म्हणजे n च्या जागेवर 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या 2 3 4 1 2 3 4 5 या सर्व धन पूर्णांक संख्या आहेत. मग n च्या जागेवर नेहमी 1 पेक्षा मोठी संख्या असावी, ती पण पूर्णांक. म्हणजे ऋण संख्या असता कामा नये n च्या जागेवर. ए म्हणजे कर्निस्थ संख्या धन परिमेय असावी. आतली जी संख्या आहे कर्निस्थ संख्या ती नेहमी धन परिमेय असावी. म्हणजे धन पण असली पाहिजे आणि परिमेय असली पाहिजे. पुढे nth रूट ऑफ ए ही जी संपूर्ण संख्या आहे तिची किंमत जर आपण x घेतली तर आलेलं उत्तर हे x ही अपरिमेय संख्या असावी. nth रूट ऑफ ए जी संपूर्ण किंमत आहे ती अपरिमेय संख्या असावी. अशा प्रकारे हे झाले कर्णी असण्यासाठीचे नियम. उदाहरण पाहूया आपण. पहिले उदाहरण आपण घेतलंय, घनमुळात 7 ही संख्या कर्णी आहे की नाही तर आहे. हे तिन्ही नियम त्या ठिकाणी लागू पडतात का हे पाहायचं. पहिला आहे n म्हणजेच कर्णीची कोटी नेहमी 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असावी. तर त्या ठिकाणी आहे कर्णीची कोटी 3 ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या आहे. दुसरा नियम, कर्निस्थ संख्या धनपरिमेय असावी. कर्निस्थ संख्या आहे 7, ती धनपरिमेय आहे. आणि शेवटी nth रूट ऑफ ए बरोबर x असेल तर x ही अपरिमेय संख्या असावी. म्हणजे ही संपूर्ण संख्या आहे तिचं घनमूळ निघत नाही. म्हणजे घनमूळ चिन्ह जसंच्या तसं राहत असेल याचा अर्थ संपूर्ण संख्या काय आहे तर अपरिमेय संख्या आहे. म्हणून
घनमुळात 7 हे उदाहरण करणीचं आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण. घनमुळात 8 ही संख्या करणी नाही. का बरं करणी नाही? तर तिन्ही जर आपण नियम त्या ठिकाणी पाहिले तर पहिला नियम काय आहे? n ही करणीची कोटी 1 पेक्षा मोठी असावी. करणीची कोटी आहे 3, ही 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे पहिला नियम या ठिकाणी लागू पडलेला आहे. करणीची संख्या धनपरिमेय असावी. 8 ही धनपरिमेय संख्या आहे. परंतु तिसरा नियम काय आहे? तर संपूर्ण संख्या जर आपण स्वरूप दिलं तर आलेलं उत्तर ही अपरिमेय संख्या असावी. आता आपण घनमुळात 8 जर स्वरूप दिलं तर 8चे अवयव पडतात 2 दुने 4, 4 दुने 8. आणि कोटी जर 3 असेल तर 3 सारख्या संख्यांपैकी एक संख्या, म्हणजेच घनमुळात 8चं उत्तर किती आलेलं आहे? तर 2. आणि 2 ही परिमेय संख्या आहे. थोडक्यात काय? तर 8चं घनमूळ किती आलेलं आहे? 2. याचा अर्थ ही 2 ही परिमेय संख्या आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की n व्या मुळामध्ये a बरोबर x असेल तर x ही अपरिमेय संख्या असावी. इथे मात्र 2 ही परिमेय संख्या आहे आणि म्हणून घनमुळात 8 ही जी संख्या आहे ती करणी नाही. अशा प्रकारे दिलेल्या करणीचं उदाहरण करणी आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी हे सर्व 3च्या 3 नियम आपल्याला पडताळून पाहावे लागतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत करणीचे सोपे रूप आणि सजातीय करणी. प्रथम पाहूया आपण करणीचे सोपे रूप. आता काही काही करणी अशा असतात की ज्यांना सोपं रूप देता येतं आणि काही करणी अशा असतात की ज्यांना सोपं रूप देता येत नाही. उदाहरणार्थ पहा, पहिलं उदाहरण जर आपण घेतलं की वर्गमुळात 2. आता या ठिकाणी याला सोपं रूप देता येत नाही, त्यामुळे हे जसंच्या तसं राहणार, कारण 2चं काही वर्गमूळ निघत नाही, 2चे पुढे अवयव पडत नाही. दुसरं उदाहरण घेऊया आपण वर्गमुळात 18. तर वर्गमुळात 18 जर घेतलं त्याचे आपल्याला या करणीला आपण सोपं रूप देऊ शकतो. सोपं रूप कसं येतं पहा, वर्गमुळात 18 आपण जर 18चे अवयव पाडले तर 18चे अवयव पडतात 2 9 18, 3 त्रिक 9, 3 1 3, 2 गुणिले 3 गुणिले 3. आता या वर्गमुळात 18 म्हणजे या करणीची कोटी आहे 2. ज्या वेळेला करणी दिलेली नसते त्यावेळेला आपण करणी किती मानायची असते तर 2. जर या ठिकाणी कोटी 2 असेल तर 2 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर येते. 2 3 पैकी एक 3 बाहेर आले, तुमचं उत्तर आलं 3 वर्गमुळात 2. म्हणजेच वर्गमुळात 18 म्हणजेच 3 वर्गमुळात 2. ह्या करणीचं हे झालं सोपं रूप. आणखी एक उदाहरण पाहूया आपण, तिसरं. पहिल्या उदाहरणामध्ये सोपं रूप दिलेलं नाही, सोपं रूप जात नाही, त्यामुळे ती करणी जशीच्या तशी आपण दिलेली आहे. दुसऱ्या करणीला सोपं रूप देता येतं, ते आलं 3 वर्गमुळात 2. आणखी एक उदाहरण पाहूया आपण घनमुळात 72. या ठिकाणी करणीची संख्या आहे 72 आणि करणीची कोटी आहे 3. या उदाहरणामध्ये तिसरं म्हणजे 3 क्रमांकाचं उदाहरण आहे. नाही तर काहींना असं वाटेल की 3 हे त्या करणीचा भाग आहे का? नाही. 72चे आपण अवयव जो पाडले, अवयव तुम्ही कसे पाडा? आडवे पाडा, उभे पाडा. उभे अवयव पाडायचे असेल तर असे येतील पहा, 2 त्रिक 6, 2 सख 12, पुन्हा 2 1 2, 2 8 16, 2 9 18, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. काही विद्यार्थी या पद्धतीने अवयव पाडतात. 72 बरोबर 9 गुणिले 8. पुन्हा नावाची फोड होईल 3 त्रिक 9. पुन्हा 8ची फोड होईल 4 दुने 8. अवयव अगदी शेवटपर्यंत पाडा, मूळ अवयव येईपर्यंत. 4ची पुन्हा फोड होईल 2 दुने 4, 2 आहे तसेच. आता यातील प्रत्येक संख्येचे अवयव पडत नाही, म्हणजे हे झाले तुमचे शेवटचे मूळ अवयव. तेच अवयव आलेले आहेत पहा. 2 3 वेळा आलेले आहेत आणि 3 दोनदा आलेले आहेत. म्हणजे उदाहरण जर आपण पुढे सोडवलं घनमुळात 72 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता
या उदाहरणामध्ये कोटी आहे 3, याचा अर्थ 3 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर येणार, हे तुमचं उत्तर येईल 2 घनमुळात 3 गुणिले 3 म्हणजेच 2 घनमुळात 9. म्हणजे अशा रीतीने घनमुळात 72 ही संख्या आपण 2 घनमुळात 9 अशा रीतीने लिहू शकतो. म्हणजे या करणीचं हे झालं सोपं रूप. कोटी लिहिताना नेहमी आतमध्ये लिहित चला आणि 2 ही करणीच्या बाहेरची संख्या आहे. 3 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर. जेवढी कोटी असेल तेवढ्या सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर लिहायची असते. तर अशा रीतीने आपण त्या करणीला सोपं रूप देऊ शकतो. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. सजातीय करणी व्याख्या दिलेली आहे, एकदा वाचूया. ज्या करणींची कोटी व करणीस्थ संख्या समान असते त्या करणींना सजातीय करणी असे म्हणतात. तर उदाहरणार्थ पहा. 3 घनमुळात 7 व 5 घनमुळात 7. या दोन उदाहरणांकडे आपण जर पाहिलं तर करणीच्या बाहेर संख्या काहीही असली तरी चालते. सजातीय करणी ठरवण्यासाठी करणीच्या बाहेरच्या संख्यांचा काहीही संबंध येत नाही. काय पाहिजे आपल्याला? करणींची कोटी. इथं कोटी आहे 3, इथे सुद्धा कोटी आहे 3 व करणीस्थ संख्या. इथे करणीस्थ संख्या आहे 7, इथे सुद्धा करणीस्थ संख्या आहे 7. याचा अर्थ या दोन करणी या सजातीय करणी आहेत. आणखी एखादं उदाहरण पाहूया. 1/2 वर्गमुळात 3 कॉमा 5 वर्गमुळात 3. या ठिकाणी जर पाहिलं तर करणीच्या बाहेर 1/2 5 यांचा काही संबंध नाही. आपल्याला काय चेक करायचं आहे? करणींची कोटी समान पाहिजे. कोटी आहेत, जर कोटी दिलेली नसेल तर कोटी असते 2. म्हणजे या ठिकाणी कोटी आहे 2, इथे पण कोटी आहे 2. करणीस्थ संख्या आहे 3, इथे आहे 3. याचा अर्थ या करणे सुद्धा सजातीय करणी आहेत. एखादं उदाहरण जर घेतलं आणखी तिसरं आपण. 5 घनमुळात 7 आणि 4 पाचव्या मुळात 7. तर हे उदाहरण मात्र सजातीय करणीचं नाही. कारण काय पहा. करणीची कोटी इथं आहे 3, इथं आहे 4. आपला नियम काय सांगतोय? करणींची कोटी ही समान असली पाहिजे. या ठिकाणी करणीस्थ संख्या जरी समान आहे तरी सुद्धा तेवढा एकच अट चालत नाही. करणीस्थ संख्या समान आहे परंतु करणीची कोटी सुद्धा समान पाहिजे. इथं कोटी आहे 3, इथं आहे 5. कोटी समान नाही म्हणून या ज्या संख्या आहेत त्या सजातीय करणी नाहीत. तर अशा रीतीने आपण पाहिलेलं आहे की सजातीय करणी कशा ओळखायच्या. आता आपण सराव संच 2.3 मधील काही उदाहरणं पाहूया. प्रश्न पहिला. पुढील करणींच्या कोटी सांगा. आता कोटी कुठं असते सर्वांना माहित आहे की या स्वरूपाची संख्या असेल तर आतमध्ये जी संख्या असते या संख्येला, या छोट्या त्रिकोणामध्ये जी संख्या असते तिला आपण म्हणतो करणीची कोटी. याला म्हणायचं करणीस्थ संख्या. आपल्याला विचारलं पुढील करणींच्या कोटी सांगा. म्हणजेच काय? या त्रिकोणामध्ये कोणती संख्या आहे तर 3 ही संख्या आहे म्हणून या करणीची कोटी आहे 3. 5 वर्गमुळात 12. 5 ही संख्या म्हणजे कोटी नव्हे. करणीच्या बाहेर जी संख्या असते तो तिचा पहिला सहगुणक म्हणू शकतो आपण. या ठिकाणी त्रिकोणामध्ये जर कोणती संख्या दिलेली नसेल तर त्या ठिकाणी संख्या आपण घ्यायची असते 2. त्यामुळे 5 वर्गमुळात 12 या करणीची कोटी आहे 2. चौथ्या मुळात 100. या ठिकाणी यांच्या जागेवर संख्या आहे 4 म्हणून या करणीची कोटी झाली 4. वर्गमुळात 39. यांच्या जागेवर संख्या दिलेली नाही
म्हणून आपण संख्या घ्यायची 2. म्हणून या करणीची कोटी 2. घनमुळात 18 एनच्या जागेवर म्हणजे या एनच्या जागेवर संख्या आहे 3 म्हणून या करणीची कोटी आहे 3. तर अशा प्रकारे दिलेल्या करणींची कोटी आपण ओळखू शकतो. हा झाला प्रश्न पहिला. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 वाचूया. पुढील पैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत? आता दिलेली संख्या कर्णी आहे किंवा नाही ठरवण्यासाठी आपण काही नियम पाहिलेले आहे. पहिला नियम काय आहे तर करणीची कोटी ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असावी. 3 ही 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. कर्निष्ठ संख्या ही धनपरिमेय असावी. कर्निष्ठ संख्या ही धनपरिमेय असावी. n ही संख्या आहे ती 1 पेक्षा मोठा पूर्णांक असावा. हे नियम आपण लिहून घेतलेले आहेत. आणि पूर्ण n व्या मुळामध्ये a ही संपूर्ण संख्या मात्र अपरिमेय असावी. तर अशा रीतीने तिन्ही नियम या ठिकाणी आपण पाळला पाहायचा की n ही 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. आतली 51 ही संख्या धनपरिमेय असावी. धन आहे, परिमेय आहे. आणि या पूर्ण संख्येचे जर आपण अवयव पाडले तर आपण एक संख्या कशी लिहू शकतो? घनमुळात 7 गुणिले 13 म्हणजे कोटी 3 आहे. आतमध्ये 3 सारख्या संख्यांचा गुणाकार आलेला आहे का? नाही. म्हणजे 51चं घनमूळ निघत नाही आणि म्हणून ही संख्या परिमेय म्हणून ही जी कर्णी आहे ती कर्णी किंवा ही संख्या कर्णी आहे. कारण 51चे अवयव पाडल्यानंतर 3 सारख्या संख्या आतमध्ये आलेल्या नाही म्हणजेच 51चं घनमूळ निघत नाही. याचा अर्थ ही संपूर्ण संख्या कशी आहे तर अपरिमेय आहे आणि म्हणून याचं उत्तर आपण देणार आहोत परिमेय संख्या आहे. दिलेली संख्या कर्णी आहे. घनमुळात 51 ही संख्या कर्णी आहे. दुसरं उदाहरण आहे 4थ्या मुळात 16. सांगितलेले तिन्ही नियम आपण पडताळून पाहूया. पहिला नियम आहे कर्णीची कोटी n 1 पेक्षा मोठा पूर्णांक. 4 हा 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. कर्णीस्थ संख्या a धनपरिमेय असावी. 16 ही धनपरिमेय संख्या आहे. म्हणजे पहिले 2 नियम या ठिकाणी लागू पडलेले आहेत. आणि तिसरा नियम काय आहे ही संपूर्ण संख्या ही अपरिमेय असावी. आपण जर तिला सोपरूप दिलं तर 4थ्या मुळात 16चे अवयव पडतात. पहा 16चे अवयव 2 8 16 2 चौक 8 2 2 4 2 1 2. 16 म्हणजेच 2चा 4 वेळा गुणाकार. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आणि कोटी जर 4 असेल तर 4 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर येते. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर 16चं चौथं मूळ किती येते? 2. याचा अर्थ या करणीचं सोपरूप दिल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2. आणि 2 ही परिमेय संख्या आहे. आणि आलेलं उत्तर कसं असायला पाहिजे? अपरिमेय असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही संख्या किंवा हे उदाहरण कर्णीचं नाही. म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं कर्णी नाही. म्हणजे 4थ्या मुळात 16 ही संख्या कर्णी नाही. तिसरं उदाहरण पाहूया आता. 5व्या मुळामध्ये 81. कर्णीची कोटी धनपरिमेय. कर्णीची कोटी म्हणजे 1 पेक्षा मोठा पूर्णांक. 5 ही संख्या 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. कर्णीस्थ संख्या 81 ही धनपरिमेय असावी. धनपरिमेय आहे. आणि संपूर्ण संख्येचे आपण जर अवयव पाडले 81चे तर पहा 5व्या मुळामध्ये 81ची फोड येते. नावा 81 पुन्हा नावाचे अवयव 3 त्रिक 9. ह्या नावाचे अवयव 3 त्रिक 9.
म्हणजे 3चा किती वेळा गुणाकार येईल तर 4 वेळा. इथं कोटी आहे 5. 5 सारख्या संख्या आल्यात का? नाही. याचा अर्थ 81चं 5वं मूळ निघत नाही. म्हणजेच आलेलं उत्तर हे अपरिमेय आहे. 5व्या मुळात 81 ही संख्या अपरिमेय आहे आणि म्हणून ही जी संख्या आहे ती करणी आहे. या ठिकाणी चौथं मूळ निघालेलं आहे 2 म्हणून करणी नाही. इथे मात्र 81चं 5वं मूळ निघत नाही म्हणून ही करणी आहे. पुढे वर्गमुळात 256. पुन्हा एकदा आपण नियम पाहूया. करणीची कोटी 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. करणीस्थ संख्या ही धनपरिमेय आहे. आपण चौथं उदाहरण पाहतोय. करणीची कोटी इथं आहे 2. 2 म्हणजेच 1 पेक्षा मोठा पूर्णांक. करणीस्थ संख्या आहे धनपरिमेय संख्या आणि या संपूर्ण संख्येला मात्र सोपं रूप जातं. कारण 256चे आपण जर अवयव पाडले तर 256चे अवयव पडतात 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16. अशा रीतीने अवयव पडतात 256चे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. अशा रीतीने अवयव पडतात. कोटी आहे 2 म्हणजे 2 सारख्या संख्यांची आपण जर गट केली 2 संख्यांपैकी एक संख्या बाहेर, या 2 संख्यांपैकी एक संख्या बाहेर, या 2 संख्यांपैकी एक संख्या आणि या गटापैकी एक संख्या. 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16. म्हणजे 256चं वर्गमूळ किती येत आहे? 16. याचा अर्थ ही जी संख्या आहे ती परिमेय आहे आणि आलेलं उत्तर मात्र आपलं अपरिमेय असलं पाहिजे. म्हणून वर्गमुळात 256 याचं उत्तर किती आलेलं आहे? 16. म्हणून दिलेली संख्या ही करणी नाही. वर्गमुळात 256 म्हणजेच 16 आणि 16 ही परिमेय संख्या आहे. आलेलं उत्तर हे आपलं अपरिमेय असलं पाहिजे करणी असण्यासाठी. म्हणून वर्गमुळात 256 ही करणी नाही. पुढे घनमुळात 64. करणीची कोटी ही 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे 3. करणीस्थ संख्या 64 ही धनपरिमेय आहे. परंतु घनमुळात 64 मी अशी लिहू शकतो. 64 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चौक 16 16 चौक 3 म्हणजे 3 सारख्या संख्यांपैकी एक संख्या. 64चं घनमूळ किती आलेलं आहे? 4. याचा अर्थ ते आले परिमेय संख्या आणि म्हणून घनमुळात 64 ही संख्या करणी नाही. इथे पण लिहा वर्गमुळात 256 करणी नाही. इथे सुद्धा चौथ्या मुळात 16. घनमुळात 22/7. करणीची कोटी आहे 3 म्हणजे 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. 22/7 करणीची संख्या धनपरिमेय आहे आणि 22/7चं तिसरं मूळ निघत नाही. म्हणून ही संपूर्ण संख्या जी आहे ती अपरिमेय आहे. म्हणून हे उदाहरण किंवा ही संख्या करणी आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्या करणी आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. आता सराव संच 2.3 मधील प्रश्न 3 आहे. पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ठरवा.
आता आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे की सजातीय कर्णींच्या जोड्या कशा ओळखायच्या. तर कर्णिस्थ संख्या जर समान असेल आणि कर्णींची कोटी पण समान असेल, पुन्हा एकदा सांगतो, कर्णिस्थ संख्या आणि कर्णींची कोटी दोन्ही समान असेल तर त्यांना आपण म्हणतो सजातीय कर्णी. आता इथे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षामध्ये येईल की कर्णीची कोटी आहे 2, इथे पण कर्णीची कोटी आहे 2, परंतु कर्णिस्थ संख्या आहे 52, कर्णिस्थ संख्या आहे 13. त्यामुळे पाहिल्याबरोबर असं वाटतं की या 2 कर्णी या सजातीय कर्णी नाहीत असं वाटतं, परंतु असं पाहिल्याबरोबर आपण ठरवायचं नाही. तर अगोदर कर्णींना सोपं रूप द्यायचं. आपण जर पाहिलं तर या 52चे अवयव पाडतात. पहा, 52चे जर आपण अवयव पाडले तर 2 दुने 4, 5 4 गेला 1, 2 सक 12, पुन्हा 2 1 2, 2 त्रिक 6, 13 ही मूळ संख्या आहे, 13 1 13. किंवा एखाद्या विद्यार्थी असा अवयव पाडू शकतो की 52 म्हणजेच 13 चौक 52, 13 गुणिले 4, 13 आहे तसेच 4चे पुन्हा अवयव पाडतात 2 गुणिले 2. जे थोडक्यामध्ये वर्गमुळात 52 मी कसे लिहू शकतो, तर 2 गुणिले 2 गुणिले 13. आता या ठिकाणी कोटी किती आहे, 2. मग मी तुम्हाला सांगितलं की जेवढी कोटी 2 असेल तर 2 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर येते. हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की वर्गमुळात 52ला जर आपण सोपं रूप दिलं तर उत्तर आलेलं आहे 2 वर्गमुळात 13 आणि दुसरी कर्णी आहे 5 वर्गमुळात 13. मग आता आपण जर पाहिलं तर कर्णीची कोटी आहे 2, इथे पण कोटी आहे 2, कर्णिस्थ संख्या आहे 13, इथे कर्णिस्थ संख्या आहे 13 आणि म्हणून वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13 या सजातीय कर्णी आहेत. या सजातीय कर्णी आहेत. तर अशा प्रकारे आपण अगोदर दिलेल्या कर्णींना जर सोपं रूप जात असेल तर सोपं रूप द्यायचं. लगेच आपण या ठिकाणी ठरवू शकत नाही, कारण 52 वर्गमुळात 52ला सोपं रूप दिल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2 वर्गमुळात 13 आणि दुसरी कर्णी आहे 5 वर्गमुळात 13. बाहेरच्या संख्या विचारामध्ये घ्यायच्या नाही. कर्णींची कोटी 2 इथे आहे 2, म्हणजे कोटी समान. कर्णिस्थ संख्या आहे 13 13, म्हणजे कर्णिस्थ संख्या समान, याचा अर्थ या सजातीय कर्णी आहेत. आता अशा रीतीने उदाहरणाला सोपं रूप देऊनच कर्णी सजातीय आहेत की नाही ते ठरवायचं असतं. आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. येथे सुद्धा या 3चे काही अवयव पडत नाही, त्यामुळे 5 वर्गमुळात 3 ही कर्णी आहे तशीच राहील. 68चे मात्र अवयव पडतात. आपण 68चे अवयव पाडून घेऊया. ज्या संख्येचे अवयव पडतात त्या संख्येचे अवयव पाडून घ्यायचे. या ठिकाणी 2 त्रिक 6, 2 चौक 8, पुन्हा शेवटचा अंक 4 आहे, 2 ने भाग जाणार, 2 1 2, 2 7 14, 17 ही मूळ संख्या आहे, 17 1 17. म्हणजे वर्गमुळात 68 आपण असे लिहू शकतो की वर्गमुळात 2 गुणिले 2 गुणिले 17. कर्णीची कोटी आहे 2, म्हणजे 2 सारख्या संख्यांपैकी एक संख्या बाहेर येईल, 2 वर्गमुळात 17. याच्या पलीकडे काही सोपं रूप जात नाही. म्हणजे वर्गमुळात 68 म्हणजेच 2 वर्गमुळात 17 आणि दुसरी कर्णी आहे 5 वर्गमुळात 3. आणि आता आपण ठरवणार आहोत की कर्णींची कोटी आहे 2, इथे कोटी आहे 2, परंतु कर्णिस्थ संख्या इथे आहे 3, इथे आहे 17. म्हणजेच कर्णिस्थ संख्या मात्र समान नाहीत. म्हणून आपण काय म्हणणार की वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3 या विजातीय कर्णी आहेत. म्हणजेच सजातीय कर्णी नाहीत. सजातीय कर्णी नाहीत म्हणजेच त्या विजातीय कर्णी आहेत. सर्वांच्या लक्षात आलं असेल
की कोटी आहे या ठिकाणी 2 कोटी समान आहे, परंतु कर्निष्ठ संख्या समान नसल्यामुळे या 2 करणी ज्या आहेत त्या सजातीय नाहीत, म्हणजेच विजातीय करणी आहेत. तर अशा रीतीने सराव संच 2.3 मधील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.